हॅलो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, तुमच्या घरी पालक केली की सर्वांची तोंड वाकडी होतात का हो? जर तुमचं उत्तर हो असेल तर मग आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे. या पद्धतीने जर तुम्ही पालक दाल तडका केला तर सर्वजण अगदी बोटच चाटत राहणार, ही माझी गॅरंटी. चला तर मग आता कुठलाही उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक गड्डी पालक घेतली आहे, ती व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेली आहे. पालक चिरण्या अगोदर आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक नाही चिरायची, थोडीशी लांब लांबच ठेवायची आहे आपल्याला, कारण आपण ती शिजवून घेणार आहे. आता एका कुकरमध्ये सर्वात पहिल्यांदा मी इथे मुगाची डाळ घेते. तुम्ही तुरीचीही डाळ घेऊ शकता किंवा मिक्स डाळीही घेऊ शकता. मी माझ्या बाळाला पण यातलंच चारणार आहे, त्यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. फक्त त्यात पालक घेतलेली आहे आणि 1-2 चमचे साधारण अख्खे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी इथे. हे व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याच्यानंतर कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. साधारण डाळ शिजण्यासाठी जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. पालक एखाद्या शिट्टीमध्ये पण शिजून जाते, पण आपली डाळ शिजणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. हे पहा, 4 शिट्ट्यानंतर मस्तपैकी डाळ शिजलेली आहे. यात शिजताना मी मीठ घातलं नव्हतं, कारण मी बाळालाही यातलंच देणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता. आता आपण तडक्याची तयारी सुरू करूयात. इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. खूप जास्त तेल घ्यायचं नाही, थोडंसं तेल घेतलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जिरं, त्यानंतर मोहरी टाकलेलं आहे. हे दोन्ही व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये 1 लवंग, 1 मिरी, थोडीशी दालचिनी टाकलेली आहे आणि कांदा टाकला. त्यानंतर मी कांदा उभा स्लाइस करून घेतलेला आहे. व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी सुकी लाल मिरची टाकलेली आहे. हे ऑप्शनल आहे, पण मी टाकत असते. त्याच्यानंतर मी साधारण 1.5 चमचा आलं लसणाची, घरी केलेली आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आलं लसणाची पेस्ट परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मी सुहाणा पावभाजी मसाला टाकला आणि 1 चमचा घरचं लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो घालून व्यवस्थित टोमॅटोला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी तमालपत्र घातलेलं आहे. तमालपत्र तुम्ही सुरुवातीला तेलातही घालू शकता, पण त्याच्यामुळे खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतो आणि मला तेवढा फारसा स्ट्रॉंग तमालपत्रेचा फ्लेवर आवडत नाही, म्हणून मी टोमॅटो शिजला की त्याच्यामध्ये घालत असते. नंतर त्याच्यामध्ये वरण टाकून वरून मी ही कसुरी मेथी स्प्रिंकल केलेली आहे आणि मी आत्ता मीठ घालत आहे, कारण बाळाचं जे लागत होतं ते मी सुरुवातीलाच काढून घेतलं होतं तडका द्यायच्या अगोदर. आणि मस्तपैकी पालक दाल तडका हा तयार झालेला आहे. तुम्ही राईससोबत, पोळीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. आपल्या चॅनलच्या शॉर्ट्समध्ये 50 समर रेसिपीजची सिरीज चालू आहे, ती पाहिली नसेल तर नक्की पाहून घ्या. आणि पुन्हा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.